राज्यात गणपती उत्सवाला राष्ट्रीय सणाचा जो आहे दर्जा देण्यात आलेला आहे आणि थोड्याच वेळात जे आहे सांस्कृतिक मंत्री जे आशिष शेलार या ठिकाणी येणार आहे। खरं तर या गणपतीचा इतिहासही खूप जुना आहे। खरं तर भोसले घराण्याचा हा मस्करी गणपती आहे। मस्करी गणपती विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये खरं तर साजरा केला जातो, मात्र ही 237 वर्ष जुनी परंपरा आहे। यावर्षी 238वे वर्ष आहे आणि थोड्याच वेळात जे आहे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार येणार आहे। खरं तर मुदुजी राजे आपल्यासोबत आहे, त्यांच्या घराण्याची परंपरा आपण जाणून घेऊ नेमकी काय आहे आणि कशा पद्धतीने हा उत्सव साजरा केला जातो, या सगळ्या मागे काय नेमका उद्देश आहे सर? कशा पद्धतीने या उत्सवाला गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही परंपरा म्हणून जपतायत? 1787 मध्ये ह्याची स्थापना खंडोजी राजे उर्फ चिमणा बापू यांनी याची स्थापना केली आणि हे 238 वर्ष आहे। आणि ह्याचे मुख्य उद्देश आहे की प्रथम रघुजी महाराजांनी नागपूरपासून जी आपल्या राजधानी वाढवण्याचं काम केलं होतं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तो ओरिसा, बिहार, बंगाल, यूपी, एमपी आणि त्यावेळेस बंगालला प्रथम रघुजी महाराजांनी सर केला होता आणि त्यानंतर रघुजी महाराज नंतर मधला काळ थोडा शांतीचा गेल्यानंतर एक बंडाळी पुन्हा बंगालला उठली आणि ती बंडाळी एवढी मोठी उचली की तिथे जो जुना राजा होता तिने पुन्हा आपल्या कब्जात घेतला। तो इथं चौथ देतो ती बंद केली आणि त्या राजाला ब्लॅक मॅजिकचा खूप मोठा हे होता आणि प्रजेलावर खूप अन्याय करायचा। तर ते युवांना बंधुआ बनवायचा, महिलांशी अन्याय अत्याचार करायचा आणि म्हणून पुन्हा लोक त्यावेळेस इकडं आले आणि महाराजांना मत म्हणजे महाराज आपण एवढं चांगलं केलं होतं, पुन्हा ही बंडाळी झाली। त्यावेळेस खंडोजी महाराज उर्फ चिमणा बापू होते, ते गणपतीचे खूप भक्त होते आणि आपण जाणता की ह्याच्या पूर्वी गणपती बसतात आणि ते गणपती पूजा करत असताना बंगालवरनं लोक आले आणि त्यांना आश्चर्य वाटलं कारण बंगालवरनं येणं आणि जाणं हे काही सोपी नव्हतं कारण त्यावेळेस घोड्यावर आलं तर 3.5-4 महिने लागायचे आणि पुन्हा जायला तेवढंच। ते आल्यानंतर त्यांनी विचारलं, त्यांनी सांगितल्यावर ते म्हणाले की मी येतो मदत करायला आणि गणपतीसमोर त्यांनी पुन्हा नवस बोलला की माझ्या पूर्वजांनी मी तिथं मोठं यश जर संपादन केलं तर एक मोठा उत्सव साजरा करील। मग नवस बोलल्याने गेले आणि जेव्हा लढाई करून युद्ध करून आले तर दुसऱ्या वर्षीची गणपती हे बसले होते, त्यामुळं त्यावेळेस ते हे करू नाही शकले। पण त्यावेळेस त्यांनी एक सभा बोलवली आणि त्याच्यामध्ये लोकांसमोर आपला विचार ठेवला आणि ते पितृपक्ष चतुर्थीला गणपतीची त्यांनी स्थापना केली। पितृपक्ष चतुर्थी आणि गणपतीची स्थापनेची जी चतुर्थी सर्व मूर्ती एकसारखे असतात आणि तसं बी गणपतीला आपण सर्वांमध्ये अग्रण्य मानतो, त्यामुळं गणपतीची त्यांनी स्थापना केली आणि त्यापासनं ही परंपरा सुरू आहे आणि याला नवसाला पावणारा गणपती म्हणतात आणि या नागपूरमध्ये त्यावेळेसपासून सुरू झाला। आता विदर्भाच्या काही ठिकाणी या गणपतीला एक सार्वजनिक ह्याच्यामध्ये बसवतात, पण ह्याच गणपती प्रेरणा घेऊन लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणपतीची सुरुवात केली। याची सुरुवात झाली आणि नंतर त्याची हा 1887 मधला आहे आणि लोकमान्य टिळक इथं 1892 मध्ये आले होते। त्यावेळेस जमावबंदी होती आणि त्यांना घ्यायला 2च लोक गेले। त्यांनी विचारलं की कमी 5 लोक तर आले पाहिजे, तर ते म्हणे बाकी सर्व राजवाड्यात आहेत। तर काय आहे तर गणपती उत्सव होतं, ते म्हणे पितृपक्षात म्हणे हो। मग ते इथं महाराजांचे हे घेऊन आले आणि त्यांनी पाहिलं ते इथं मोठा उत्सव चालू होता। मग त्यांना असं वाटलं की देव धर्माच्या नावामध्ये थोडं ब्रिटिश हे करतात, मग हा एकमेव गणपती असल्यामुळं महाराष्ट्रात मग जे घरगुती गणपती मग त्यांनी सार्वजनिक सर्वात पहिले मग त्यांनी 1893ला एक गणपती बसवला आणि मग 94 पासून त्याची पुरी सुरुवात झाली। म्हणजे लोकमान्य टिळकांना खरी प्रेरणा गणेशोत्सवाची याच ठिकाणावरून मिळाली आणि या गणपती विशिष्ट असं आहे की 18 भुजा गणपती आहेत। ह्याचं कारण असं आहे की त्यांचं म्हणणं होतं की मी जेव्हा लढाईला गेलो होतो मला असं वाटत होतं की 16 अयोध्येहून गणपती माझ्या मागे उभे आहेत आणि म्हणून आपल्याला 16 हातामध्ये आयुध दिसतं आणि एक आशीर्वाद, एक मुद्रेचा हात आहे आणि ती परंपरा आज बी इथं चालू आहे। आणि ह्याला मस्करी गणपती याच्यासाठी म्हटलं गेलं आहे की त्यावेळेस आपल्या घरगुती गणपतीसमोर भजन कीर्तन व्हायचं, या गणपती आपण उत्सव सेलिब्रेट केला। मग त्यावेळेसच्या लोककला, नकला या सर्व झाल्या, त्याला मराठीमध्ये मस्करी म्हणतात। आपण कुणाची हे केलं हां म्हणून तो मस्कऱ्या गणपती आणि हाडपक म्हणजे पितृपक्षा महिना म्हणजे पितरांना पान देतो, एक पाय अस्थि विसर्जनाचाच एक प्रकार असतो तो, मग त्याला हाडपक गणपती असं 2 हे नावं म्हणजे प्रख्यात आहेत। विशेष खरं तर महत्त्व आहे म्हणजे तुम्ही 238 वर्षाची परंपरा, खरं तर लोकमान्य टिळक आज राष्ट्रीय उत्सव होतो, आज खरं तर आशिष शेलारजी स्वतः येणार आहे, या गणपतीची माहिती जाणून घेणार आहे आणि तो सगळीकडे पोचावा अशी त्यांची जी ते माझी मागं चर्चा झाली होती जेव्हा शेलार साहेबांची माझी मुंबईला भेट झाली आणि त्यावेळेस मी त्यांना निमंत्रण दिलं होतं या गणपतीसाठी। म्हणे हा कोणचा गणपती, मग त्यांना थोडं सांगितलं, ते म्हणे मी नक्की येईल महाराज
आणि आपण ते आज त्यासाठी खास ते येऊन राहिलेत. आणि ह्या गणपतीची ख्याती आता विदर्भाची नाही राहिली, आता हे गणपतीची ख्याती दूरपणे. परवा इटलीच्या काही महिला आल्या होत्या आणि इटलीमध्ये ते आपल्या धर्माचा प्रचार करून, म्हणजे हिंदू धर्माचा, त्यांना आम्ही 2 शब्द बोलायला सांगितलं. त्यांनी म्हणे मी बोलणार नाही. त्या तिघींनी शिवतांडव स्तोत्र एवढं सुंदर म्हटलं की आपल्या इथल्या लोकांनी तोंडात बोटं घातली की आम्ही बी एवढं शुद्ध संस्कृतमध्ये म्हणू शकत नाही. म्हणजे इटलीपर्यंत आता आपले हे गणपती पोचलेले आहेत. म्हणजे आनंद आहे या सगळ्याचा. नाही, खरंच आनंद आहे. हा स्वाभिमान आहे, आपल्या पूर्वजांचं एक स्वाभिमान आहे, एक मोठ्या इतिहासाचा पुन्हा उजाळा होतो आहे, हे एक महत्त्वाचं आहे आणि ते एक स्वाभिमानाची गोष्ट आहे. तलवारीचा विषय नक्कीच निघेल आज मुलगी. हो, ते म्हणजे नागपूरला केव्हा आणायचं काय आणि त्यावर चर्चा थोडी बहुत होईल. मग पण ते मुख्यमंत्री आणि बाकी सर्व मग डिसाईड होईल. पण लवकर नागपूरला ती तलवार आणू. नक्कीच खरं तर महत्त्वाचा हा सण आहे गणपती. मस्कर गणपतीमध्ये हाडपक्या गणपती असं सुद्धा म्हटलं जाते. पितृपक्षात होणारा हा उत्सव आहे. मात्र खरं तर या सगळ्यामध्ये जे आहे लोकमान्य टिळकांना खरी प्रेरणा जे इथून मिळाली, इथूनच मिळालं जे आहे आपल्याला भोसले घराण्याचे मुदुजीराजे भोसले यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आपण या गणपतीला विशेष महत्त्व आहे. आज थोड्याच वेळात जे आहे संस्कृतीमध्ये आशिष शेलार सुद्धा या गणपती उत्सवाला भेट देणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.